छत्रपती शिवरायांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा. आमदार सुधीरदादा गाडगीळ. सांगलीच्या हौसाई वृद्धाश्रमात शिवराज्याभिषेक दिनी लाडू वाटप. वयोवृद्ध ज्येष्ठांचे आणि महिलांचे संरक्षण करून त्यांच्या केसाला धक्का लागू न देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कार्याचा युवकांनी आदर्श घ्यावा. सांगलीतल्या हौसाई वृद्धाश्रमात वृद्धांना आधार देऊन मोफत सेवा म्हणजे ईश्वर सेवा होत आहे, असे प्रतिपादन सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केलं आहे. केंद्र सरकारच्या समाज कल्याण मंत्रालय आणि खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम सांगली येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त समारंभात ते बोलत होते. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले. सांगली महापालिकेचे नगरसेवक विश्वजित पाटील, वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष संदेशभाऊ भंडारे, संस्थेच्या सचिव रश्मिताई भंडारे, अधीक्षक रेखामणी यांच्यासह दिगंबर कदम, रोहित परमाने आदी उपस्थित होते. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी म्हटलं आहे की राजमाता जिजाऊंच्या स्वप्नातले स्वराज्य आणि सामाजिक समता, न्यायाचे, समभावाचे राज्य आणायचे असेल तर प्रत्येकाला शिवभाव व्हावे लागेल. देशाला महासत्ता बनवायला युवकांनी कंबर कसलीच पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना तळागाळात राबवून सामाजिक विकास साधल्यास प्रत्येक जण सक्षम बनेल. आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते वृद्धांना लाडू वाटप करण्यात आले. SBN मराठीसाठी प्रशांत सावंत, सांगली.